नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पोलीस भरतीला विचारले जाणारे महत्त्वपूर्ण व संभाव्य असे सामान्य ज्ञान या विषयाचे 30 प्रश्न पाहणार आहोत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 1455. बांगलादेशात गंगा नदी कोणत्या नावाने ओळखली जाते? तर बांगलादेशात गंगा नदी ही पद्मा नदीच्या नावावरून ओळखली जाते. नेक्स्ट, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? उत्तरांचल या राज्यात आहे. नेक्स्ट, कुपडा जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर तामिळनाडू या राज्यामध्ये कुपडा जलविद्युत प्रकल्प आहे. नेक्स्ट, जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर जिनिव्हा या ठिकाणी जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय आहे. नेक्स्ट, शेरशाह सुरीने बांधलेला ग्रँड ट्रँक रोड पूर्वेकडील कोणत्या 2 ठिकाणांना जोडतो? तर कलकत्ता ते पेशावर या ठिकाणांना ग्रँड ट्रँक रोड जोडतो. नेक्स्ट, दक्षिण अमेरिका खंडातील कोणता देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे? तर ब्राझील हा देश दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठा देश आहे. नेक्स्ट, गुजरातमधील वडोदरा भागातील मोतीपूर खाणीतून कोणता दगड काढला जातो? तर पांढरा संगमरवरी दगड मोतीपूर खाणीतून काढला जातो. नेक्स्ट, गंगा नदी कोठून कोठे जलवाहतूक आहे? तर अलाहाबाद ते हल्दिया या दरम्यान गंगा नदीतून जलवाहतूक केली जाते. नेक्स्ट, इंद्रावती ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर इंद्रावती ही गोदावरी या नदीची उपनदी आहे. नेक्स्ट, भूओस्मिक ऊर्जेवर आधारित मणीकरण ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये मणीकरण ऊर्जा प्रकल्प आहे. नेक्स्ट, भारतात हवामान मॅपिंगचे मुख्य कार्यालय कुठे आहे? तर पुण्यामध्ये भारतीय हवामान मॅपिंगचे मुख्य कार्यालय आहे. नेक्स्ट, व्हिक्टोरिया सरोवर कोणत्या आफ्रिकन देशाच्या दरम्यान आहे? तर व्हिक्टोरिया सरोवर टांझानिया, केनिया आणि झैरे या देशाच्या दरम्यान आहे. नेक्स्ट, भारतात नैऋत्य मान्सूनची वेळ किती आहे? तर जून ते सप्टेंबर या दरम्यान भारतात नैऋत्य मान्सून येतो. नेक्स्ट, गंगा नदीच्या 2 मुख्य स्रोतांची नावे सांगा. तर भागीरथी व अलकनंदा हे 2 मुख्य गंगा नदीचे स्रोत आहेत. नेक्स्ट, ब्राह्मो समाज कोणी स्थापन केला? तर राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. नेक्स्ट, आर्य समाज कोणी स्थापन केला? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. नेक्स्ट, प्रार्थना समाज हा आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी स्थापन केला. नेक्स्ट, दीन-ए-इलाही व मजबदारी व्यवस्था कोणी निर्माण केली? तर अकबर यांनी दीन-ए-इलाही व मजबदारी व्यवस्था निर्माण केली. नेक्स्ट, भक्ती चळवळीशी संबंधित कोण आहे? रामानुज हे भक्ती चळवळीशी संबंधित आहेत. नेक्स्ट, शीख धर्माची स्थापना ही गुरु नानक यांनी केली आहे. नेक्स्ट, इस्लामची स्थापना कोणी केली? तर हजरत मोहम्मद यांनी इस्लामची स्थापना केली. तेव्हापासून हिजरी संवत वाचला जातो. नेक्स्ट, मौर्य वंशाचे संस्थापक कोण होते? तर चंद्रगुप्त मौर्य हे मौर्य वंशाचे संस्थापक होते. तर चाणक्य हे चंद्रगुप्त मौर्य यांचे गुरु होते. नेक्स्ट, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर स्वामी विवेकानंद यांनी 1897मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. नेक्स्ट, गुप्त घराण्याचे संस्थापक कोण होते? तर श्रीगुप्त हे गुप्त घराण्याचे संस्थापक होते. नेक्स्ट, शीख धर्मातील खालसा पंथ कोणी स्थापन केला? तर गुरु गोविंद सिंग यांनी खालसा पंथाची स्थापना केली. गुरु गोविंद सिंग हे शीखांचे 10वे गुरु होते. नेक्स्ट, मुघल साम्राज्याची स्थापना कोणी केली? तर बाबर यांनी मुघल साम्राज्याची स्थापना ही 1526मध्ये केली. नेक्स्ट, विजयनगर साम्राज्याची स्थापना कोणी केली? तर हरिहर व बुक्का या भावांनी विजयनगर साम्राज्याची स्थापना केली. नेक्स्ट, दिल्ली सल्तनतची स्थापना ही कुतुबुद्दीन ऐबक यांनी केली. नेक्स्ट, सती प्रथेचा शेवट केला? तर लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी सती प्रथेचा शेवट केला. नेक्स्ट, असहकार सविनय कायदेभंग, खेडा चंपारण्य व मीठ आणि भारत छोडो चळवळशी संबंधित कोण आहे? तर महात्मा गांधी हे
या चळवळीशी संबंधित आहेत. नेक्स्ट, हरिजन संघाची स्थापना ही महात्मा गांधी यांनी केली होती. नेक्स्ट, आझाद हिंद फौज कोणी तयार केली? तर रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद फौज तयार केली. नेक्स्ट, भूदान चळवळ कोणी सुरुवात केली? तर आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली. नेक्स्ट, स्वराज्य पक्षाची स्थापना हे पंडित मोतीलाल नेहरू व सी आर दास यांनी केली. नेक्स्ट, गदर पार्टीची स्थापना ही लाला हरदयाळ यांनी केली होती. नेक्स्ट, वंदे मातरमचे लेखक कोण आहेत? तर बंकिमचंद्र चटर्जी हे वंदे मातरमचे लेखक आहेत. नेक्स्ट, सुवर्ण मंदिराचे बांधकाम हे गुरु अर्जन देव यांच्या काळात झाले. नेक्स्ट, बारडोली चळवळीशी संबंधित कोण आहे? तर वल्लभभाई पटेल हे बारडोली चळवळीशी संबंधित आहेत.